रेडिओ सिटी पॉडकास्ट च्या पलीकडे आरजे प्रसन्न सोबत. नमस्कार. च्या पलीकडे या पॉडकास्टमध्ये मी आरजे प्रसन्न तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. आजही आणखीन एका स्पेशल सेलिब्रिटी सोबत आपल्या निवांत गप्पा होणार आहेत. च्या पलीकडचा तो कलाकार जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. आज आपल्यासोबत मृणाल दुसानीस असणार आहेत. माझ्या प्रियाला प्रीत कळेना या सिरियलपासून त्यांची आणि आपली जी ओळख झाली आहे ती आता लग्नानंतर होतच प्रेम या सिरियलपर्यंत येऊन ठेपली आहे. आज जाणून घेऊयात च्या पलीकडच्या मृणाल दुसानीस. नमस्कार, खूप खूप स्वागत आहे. हॅलो, थँक्यू सो मच प्रसन्न. एका अभिनेत्रीच्या पलीकडे मृणाल सांगायच्या असतील तर त्या नेमक्या आहेत कशा? अरे बापरे, हे मला वाटतं माझ्या अवतीभोवतीच्या लोकांनी जास्त चांगलं सांगितलं असतं. पण मी खूप काय म्हणू फॅमिली ओरिएंटेड आहे, खूप इंट्रोवर्ट आहे. तो पटकन कळू न शकणारी कदाचित अशी मुलगी असू शकेल मी, असं मला वाटतं. आणि सगळ्या लिसनर्सना आणि फॅन्सना जाणून घ्यायचंय ते म्हणजे मधला ब्रेक जो आहे तो फारच मोठा होता. सो तो ब्रेक नेमका होता कशासाठी? मधला ब्रेक म्हणजे एकतर तेव्हा कोविडची सिच्युएशन होती आणि त्या दरम्यान आमची एक मालिका सुरू होती कलर्स वर, हे वन बावरे. ती सगळ्यांनाच माहितीये की माझा नवरा USA मध्ये होता आणि आम्ही अगदीच म्हणजे 6 वर्ष वगैरे लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप मध्ये होतो. सो मला असं वाटलं की आता ही वेळ आहे की त्याच्या जवळ जाण्याची आणि तिथे त्याच्यासोबत थांबण्याची. सो मी माझ्या सगळ्या मालिकांमधनं थोडासा ब्रेक घेतला, कामातनं थोडा ब्रेक घेतला आणि थोडासा काय म्हणू फॅमिली टाइम म्हणून मग मी तिकडे गेले होते. पण एक 4 वर्ष तिथे राहिले आणि मग पुन्हा एकदा कामाची ओढ, आपल्या लोकांची ओढ मला परत एकदा इकडे घेऊन आली आणि आता परत एकदा मी एका मालिकेतनं काय म्हणू काम करते आणि परत एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येते. नक्कीच. माझ्या प्रियाला प्रीत कळेना बद्दल अजून सुद्धा फॅन्स बोलत असतील तर काय बोलतात? माझ्या प्रियालाची जी ट्यून आहे, जे ऍक्च्युली आता मी त्याला रिंगटोन आणि कॉलर ट्यूनच नाव देते, बिकॉज ती त्यासाठीच खूप फेमस झाली आणि लोकांना आमचं टायटल सॉन्ग इतकं आवडलं की त्याच्या प्रेमात लोक आजही आहेत आणि आजही त्याच्याशी रिलेटेड रील्स मी बघत असते. तो मला खूप छान वाटतं की आपण एखादं काम सुरू करतो पहिल्यांदाच आणि ते काम इतक्या लोकांच्या मनामनात अजूनही राहिलंय ताजं. तो मला खूप छान वाटतं आणि ह्यासाठी मी आमच्या मालिकेचं टायटल सॉन्ग ज्यांनी केलंय त्या सगळ्यांचे मनापासून आभार मानते आणि प्रेक्षकांचे सुद्धा की तुम्ही ते इतकं डोक्यावर घेतलं आणि आमच्या मालिकेवर आणि आम्हा सगळ्या कलाकारांवर खूप प्रेम केलं. कारण खरं सांगू का, आपण खूप मी तर खूप रॉ होते. मी पहिल्यांदाच कॅमेरा फेस करत होते. सो मला माहित नाही मी किती योग्य आणि त्या भूमिकेला किती न्याय दिलाय, पण तरीही लोकांनी माझ्यावर भरभरून प्रेम केलं. सो मी खूप खूप ग्रेटफुल. जर समजा मृणाल दुसानीस या क्षेत्रामध्येच नसल्या असत्या तर नेमकं कुठल्या करिअर कडे त्यांनी पाहिलं असतं? नेमकं काय करत असले असते आज? मी ऍक्च्युली जर्नलिझम करत होते. मी जेव्हा माझी पहिली मालिका आली तेव्हा सुद्धा मी जॉब करत होते, अर्थात नाशिकला. पण मी जर्नलिझम मी प्रॉपर एज्युकेशन घेतलेलं आहे. मी मास कॉम केलेलं आहे आणि मास्टर्स केलंय जर्नलिझम मध्ये आणि मी जॉबही करत होते. सो मला असं वाटतं की तेवढं एकमेवच काम होतं जे मी करत असले. मृणाल दुसानीस या इंस्टाग्राम वरती सुद्धा आम्हाला बघायला मिळतात. त्या रील्स इंटरनेटकडे, इंस्टाग्रामकडे कशा पद्धतीने पाहतात? अजिबात मी फार क्वचित इन्स्टावर असते. मी फारशी काय म्हणू टेक्नो सावी अशी मी नाहीये आणि कधी कधी मला प्रश्न पडतो की मी काय पोस्ट करू. कारण की मी कॉफी पिते किंवा मी कुठे ते फिरायला गेले किंवा मी मॉलमध्ये गेले, मला असं वाटतं लोकांना ते जाणून घेणं काय म्हणजे असू शकेल इंटरेस्ट, पण मला ते एवढं महत्वाचं वाटत नाही सांगणं. मला असं वाटतं की माझ्या कामाशी रिलेटेड ज्या काही पोस्ट असतील त्या मी शेअर कराव्या, कारण त्या कामातनच मी लोकांपर्यंत पोहोचले. अनफॉर्च्युनेटली मधल्या 4 वर्षात मी तसं काही कामच केलं नाही. पण आता पुन्हा एकदा मी एक मालिका करते आणि मालिकेच्या निमित्तानं जे काही त्याच्याशी रिलेटेड रील्स असतात किंवा फोटोज असतात, पोस्ट असतात त्या मी टाकते. इव्हन माझ्या मुलीच्या पण काही पोस्ट मी शेअर करत असते, माझ्या फॅमिलीच्या पण तेवढी मी ऍक्टिव्ह नाहीये असं मला वाटतं. पूर्वी कनेक्ट करणारे, सिरियलला कनेक्ट करणारे लोक होते, त्यांचे काही फीडबॅक इन्स्टावरती किंवा मिळतात असे काही भेटून वगैरे? हो. शिवाय माझ्यासाठी लोकांनी काही ग्रुप केले, मी त्यांची खरंच तुमच्या या
तिच्या माध्यमातून मी त्यांचे आभार मानते. ते एवढा वेळ कसा काढतात आणि छोट्या छोट्या गोष्टी त्या ऑब्झर्व करतात, डिटेल्स असतात त्यांच्याकडे, फोटोज असतात की कुठल्या सीन मध्ये मी काय एक्सप्रेशन दिलाय किंवा कसा काय तो फोटो ते क्लिक करतात मला माहित नाही, पण ते फॅन पेज त्यांनी केलेत लोकांनी, आजही ते करतायत आवडीनं आणि प्रेमानं. तो ती लोकही आहेतच की, तर त्या सगळ्यांचे पण मी खूप खूप आभार मानते. आणि खूप छान वाटतं की जेव्हा तुम्ही एक काम करताय जे काही म्हणजे की ठीक आहे एक मालिकाच मी पुन्हा एकदा करते, पण आजही लोक तेवढ्याच इंटेन्सिटीने प्रेम करतात आणि तेवढ्याच इंटेन्सिटीने तो कार्यक्रम बघतात. थँक्यू सो. नक्कीच. सिरियल बरोबर आणखीन पुढे दुसरे काही प्रोजेक्ट करण्याचा विचार आहे का? हो, ठरवलंय आणखी? अर्थात मला असं वाटतं की आता मला खरोखरच मालिकांमधनं ब्रेकच घ्यायचा आहे. ही माझी कदाचित शेवटची मालिका आहे असं मी स्वतःलाच समजावते, कारण की मला नाटक करायचं आहे. एक उत्तम व्यावसायिक नाटक मला करायचं आहे. बघू, मी वाट बघते चांगल्या संधीची. मध्यंतरी एक चांगली संधी सुद्धा येऊन गेली, परंतु मालिकेमुळे मला ती नाही घेता आली. पण माझी इच्छा आहे की मी एखादं नाटक, एखादा चांगला मराठी सिनेमा करू. मालिकांना मी कमी लेखतच नाही, कारण की मला असं वाटतं मालिकेमुळे तुमचा चेहरा घराघरात पोचतो. आणि आज जी काय थोडी ओळख मला मिळाली आहे फक्त आणि फक्त मालिकांमुळेच मिळाली आहे. पण या व्यतिरिक्त ही वेगळं काहीतरी करायला मला आवडेल आणि त्या संधीची मात्र मी वाट बघते. जेव्हा वेळ मिळतो त्यावेळेस मृणाल आवर्जून कुठल्या गोष्टी करतात, आवडीच्या गोष्टी? मला जेव्हा वेळ मिळतो तेव्हा मी पूर्ण वेळ माझ्या फॅमिलीलाच देते, कारण की माझी मुलगी 2.5 वर्षाची आहे आता. माझा नवरा, माझी मुलगी आणि मी, आम्ही तिघे आमचा वेळ एकत्र घालवतो, कारण की ती खूपच छोटी आहे आणि मी 12 ते 14 तास बाहेर असते. सो मला मनात एक कॉन्स्टंट असतं की ती काय करत असेल किंवा काय नाही. तो एक दिवस माझा पूर्णपणे तिच्यासाठीच असतो सध्या तरी. नक्कीच. आणि आता 2025 हे वर्ष सुरू झालेलं आहे, तर एक मेसेज आपल्याकडनं लिसनर्सना द्यायचा असेल, शुभेच्छा द्यायच्या असतील तर काय सांगणार? शुभेच्छाच देऊ इच्छिते मी माझ्या सगळ्या प्रेक्षकांना. तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्ष हे सुख समृद्धीचं, भरभराटीचं, यशाचं, कीर्तीचं असं जावो आणि उत्तम आरोग्याचं जावो. आणि सध्या ते खूप गरजेचं आहे. तो माझं असं मत आहे की सगळ्यांनी आपली हेल्थ जपावी आणि जान है तो जहान है, तो बाकीच्या गोष्टी होत असतात. सो माझाही तोच संकल्प आहे की आपण आपल्या हेल्थवर कॉन्सन्ट्रेट करावं ह्या येत्या वर्षात. तो माझ्या सगळ्यांना, सगळ्या लिसनर्सना तुमच्या खूप खूप शुभेच्छा. खूप खूप शुभेच्छा. दिलखुलास अशा गप्पा झालेल्या आहेत मृणाल दुसानीस यांच्यासोबत. आय होप तुम्हाला च्या पलीकडच्या मृणाल या पॉडकास्टमधनं नक्कीच समजले असतील. भेटूयात पुढच्या सेलिब्रिटीला लवकरच इथेच. धन्यवाद. रेडिओ सिटी पॉडकास्ट च्या पलीकडे RJ प्रसन्न सोबत.